योगयाग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म, भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. रामकृष्ण हरी. हरिपाठाच्या पुढच्या अभंगामध्ये माऊली फार छान पद्धतीनं सांगतात, योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. आता योग याग विधी काय आहे, सिद्धी काय काय आहेत, आणि इथे माऊलींना अपेक्षित असलेली सिद्धी कोणती आहे हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल. काही तांत्रिक बाबी जरा आपण बाजूला ठेवू, म्हणजे त्या तर समजूच, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक दोन कथा सांगायच्या. गुरुचरित्राच्या मध्ये एक कथा आहे आणि मला वाटतं ती सीमंतिनी नावाच्या एका कन्येची कथा आहे. ही सीमंतिनी आपल्या पतीसोबत नौकाविहार करायला जाते, ती नदीत बुडते, तिच्या नौक्यातून पती नदीत पडतो, तो बुडतो आणि मग तो नागलोकात पोहोचतो. सीमंतिनी आपल्या पतीच्या प्राप्तीसाठी देवाची आराधना करायला लागते आणि ती आराधना केल्यावर देव तिला प्रसन्न होतो. मग ती सांगते की देवा, मला माझा पती परत मिळवून दे. देव तिला आशीर्वाद देतो, तिचा पती तिला परत मिळतो आणि मग ती आपल्या संसारात रममान होते. ही सीमंतिनीची कथा जे गुरुचरित्र वाचतात त्यांना कळेल. आता दुसरी एक कथा सांगतो, म्हणजे योग याग सिद्धी समजण्याच्या आधी या कथा समजून घेणं आवश्यक आहे. बघा, सीमंतिनी तपश्चर्या करते आहे, पूजा करते आहे आणि तिला तिचा पती परत मिळतो आहे. सत्यनारायणाच्या कथा अशाच आहेत ना, की ती पूजेला बसते, बुडालेली नौका परत येते, असंच आहे ना. आता अजून एक कथा सांगतो. ही कथा महाभारतातली आहे, आपण ती ऐकली आहे. जेव्हा गुरु द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा एकमेकाचे मित्र असतात, या मैत्रीत मित्रता म्हणून द्रुपद आपल्या मित्राला म्हणजे द्रोणांना मदत करण्याचं आश्वासन देतो. पुढे द्रोण ऋषी म्हणून जंगलात राणावनात राहतात, तर द्रुपद राजाचा पुत्र म्हणून राजा होतो. जेव्हा द्रोणांचं लग्न कृपाचार्यांच्या बहिणीशी म्हणजे कृपीशी होतं, तेव्हा मुलगा होतो, त्याचं नाव अश्वत्थामा. आपण आपल्या मुलाला दूध सुद्धा पाजवू शकत नाही या चिंतेने ते द्रुपदाच्या घरी जातात. द्रुपदाला म्हणतात, मित्रा, मला ओळखलंस का? तेव्हा द्रुपद अपमानित करतो. तो म्हणतो की मित्रता राजा आणि दरिद्री ब्राह्मणाच्या मध्ये नसते. द्रोण अवमानित होतात, वापस येतात. ते आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांना शिकवतात. पांडवांच्याकडे गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाचा पराभव मागतात. अर्जुन जातो, द्रुपदाला पराभूत करतो, त्यांचं राज्य बळकावतो. तो द्रोणाचार्यांना अर्पित करतो. द्रोणाचार्य द्रुपदाला माफ करतात आणि त्याच्या अपमाना पुन्हा एकदा करून त्याला त्याचं राज्य देऊन टाकतात. मग द्रुपदाला आपल्या अपमानाची जाणीव होत राहते. द्रुपद या अपमानाचा बदला घेण्यासाठी, बघा राजकारणासारखंच आत्ताच्या, खून का बदला खून, अपमान का बदला अपमान, या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून यज्ञ करतो. यज्ञ देवता प्रसन्न होते आणि प्रसन्न झालेली यज्ञ देवता द्रुपदाला मागणं काय मागायचे ते माग म्हणते. तो द्रोणाचार्याचा वध करता येईल असा पुत्र माझ्या पदरी दे असं मागणं मागतो आणि मग द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी म्हणून एक पुत्र द्रुपदाला मिळतो. तो द्रुपदाला मिळालेला पुत्र म्हणजे धृष्टद्युम्न. तो पुत्र घेऊन राजा द्रुपद खुश होतो. द्रुपद आपल्या पुत्राला त्याच्याविषयीचा राग, द्रोणाच्या विषयीचा रागच देत वाढवत असतो आणि युद्ध महाभारताचं घडतं. त्यावेळी धृष्टद्युम्न पांडवाच्या बाजूने लढत असतो. ज्या वेळेला नरोवा कुंजरोवा अश्वत्थामा हतायती नरोवा कुंजरोवा असं युधिष्ठिर म्हणतो, त्यावेळेला धृष्टद्युम्न द्रोणाचार्याचा वध करतो. म्हणजे द्रुपदानी केलेल्या यज्ञाचं फळ द्रुपदाला मिळतं आणि पुत्र त्याचा वध करतो. या 2-3 कथा आपल्याला मुद्दाम मी सांगितलं, म्हणजे एक ती सीमंतिनीची, दुसरी सत्यनारायणाची आणि तिसरी द्रुपदाची. या 3 कथांच्या मध्ये जो
देवाला शरण जाईल, त्याची भक्ती करेल, त्याला देवानी त्याला मागितलंय, त्याचं फळ दिलंय. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या. पण सगळ्यांच्या मध्ये बघा, सगळ्या कथांच्या मधली एक कॉमन गोष्ट बघा, ती काय आहे? सीमंतिनीला नवरा मिळाला, कलावतीला नवरा धन दोन्ही मिळालं, राजाचीही धन परत मिळालं, द्रुपदाचा द्रोणाचार्याला मारण्याची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे त्याला प्राप्त झालेल्या सिद्धींनी त्याने आपापल्या इच्छा पूर्ण केल्या. पण ईश्वराची प्राप्ती झाली का? नाही, ईश्वराची प्राप्ती नाही झाली. समाजातल्या लोकात आपल्या जगातल्या भौतिक गोष्टीची प्राप्ती आपण प्राप्त करून घेतली, पण ईश्वर प्राप्ती नाही झाली ना. आता इथून सुरू करायचंय माऊलींच्या या हरिपाठाच्या अभंगाला समजून घ्यायला. इथून सुरू करायचंय म्हणजे आपल्या समोर 3 उदाहरणं ढळढळीत डोळ्यासमोर आहेत आणि या 3 उदाहरणांच्या मध्ये ईश्वराची प्राप्ती झाली का हा प्रश्न आहे. आता सुरू करूया अभंग समजून घ्यायला. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग याग आणि विधी 3 गोष्टी सांगितल्यात माऊलीने. योग याग आणि विधी. काय आहे योग? योग आहेत अष्टांग योग. हे अष्टांग योग काय ते समजून घ्या पहिल्यांदा. अष्टांग योगाच्या मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे अष्टांग योग आहेत. या अष्टांग योगाच्या नंतर येतो याग. याग म्हणजे काय? यज्ञ, वेगवेगळी केलेली यज्ञ. आणि विधी म्हणजे काय? तर आपण करत असलेली व्रतवैकल्य, पूजा अर्चा या सगळ्या विधीमध्ये येतात. योग याग आणि विधी याचा अंतिम उद्देश काय आहे? याचा अंतिम उद्देश आहे ईश्वराची प्राप्ती होणं. आता या ईश्वराच्या प्राप्तीला आपण सिद्धी असं म्हणूया. आता या सिद्धीचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार कोणकोणते आहेत? पहिली सिद्धी होते प्रापंचिक इच्छांची, कामनांची पूर्ती होणं. म्हणजे मला अपत्य होऊ दे, मला हे मिळू, संपत्ती मिळू दे, माझं धन वाढू दे, माझं नुकसान होऊ देऊ नको. या प्रापंचिक इच्छांची, कामनांची पूर्ती होणारी सिद्धी जी कलावतीनं केली होती, जी सीमंतिनीनं केली होती, जी द्रुपदानं केली होती. या प्रापंचिक इच्छांची पूर्ती. दुसरी सिद्धी कोणती आहे? वाचा सिद्धी, स्पर्श सिद्धी. म्हणजे मला वाटलं की याचं चांगलं झालं पाहिजे, होईल तुझं चांगलं, होईल तुझं काम असं म्हणणं. आपल्याला महात्मा आहेत ना वाचा सिद्धी असलेले, हे होईल ते म्हणणारे होऊन जातात. ती वाचा सिद्धी असणं. आणि तिसरी सिद्धी आहे आत्मसिद्धी, थेट ईश्वराची प्राप्ती. थेट ईश्वराची प्राप्ती. आता माऊलींना या हरिपाठाच्या अभंगामध्ये जी सिद्धी अपेक्षित आहे ती सिद्धी कोणती आहे? ही तिसरी, थेट ईश्वराची प्राप्ती. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. आत्म सिद्धी प्राप्त होणे, ईश्वराची प्राप्ती होणे हे योग याग विधीनी नुसतं होणार नाहीये. त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. पण माऊली म्हणतात वायाची उपाधी दंभ धर्म. या सगळ्या गोष्टी योगयाग विधीनी सिद्धी मिळणार नाहीये. या सगळ्या उपाधी दंभ आणि धर्म होईल. पण खरं काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.